सूर्य स्वतःच्याच म्हणजे सिंह राशीत प्रवेश करता झाला आहे. म्हणजे सूर्याची शक्ती वाढणार असं आपल्याला वाटतं का? पण थांबा, कारण सिंह राशीमध्ये आधीपासूनच केतूची उपस्थिती आहे. म्हणजेच 17 ऑगस्टपासून सूर्य आणि केतूचा संयोग तयार झालेला आहे. मग काही लोकांनी मला प्रश्न विचारला की सूर्याची ताकद वाढणार की केतूची? त्यामुळे संभ्रम निर्माण होणार का? कोणत्या राशींना पैसा मिळेल? कोणत्या राशींना करिअरमध्ये फायदा होऊ शकेल? कोणत्या राशींनी अहंकार, वाद आणि आर्थिक निर्णयामध्ये सावध राहायला हवे? आणि विवाह नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये कोणत्या राशीवर परिणाम होऊ शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेष ते मीन सर्व 12 राशींवर सूर्य केतू संयोगाचा संभाव्य प्रभाव अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे कॉमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 17 ऑगस्टला सूर्य सिंह राशीमध्ये प्रवेश करता झालेला आहे. सिंह ही सूर्याची स्वतःची रास आहे, त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला येथे बळ मिळते. याच सिंह राशीत केतू असल्यामुळे परिणामामध्ये एक वेगळा रंग येऊ शकतो. केतूला ज्योतिषशास्त्रामध्ये अलिप्तता, अंतर्मुखता, अचानक बदल, जुन्या गोष्टींसाठी दूर जाणे किंवा आध्यात्मिक प्रवृत्तीशी जोडले जाणे असे संकेत दिसतात. त्यामुळे या काळात काही लोकांना असे प्रश्न पडतील की मला हे खरंच हवं आहे का? मी करत असलेलं काम योग्य आहे का? या नात्याचा पुढे काय निर्णय घ्यायचा? अशा पद्धतीचे प्रश्न पडू शकतात. म्हणूनच हा काळ फक्त फायदा किंवा फक्त नुकसान असा पाहण्यापेक्षा आत्मपरीक्षण आणि योग्य निर्णयांचा काळ म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. मेष राशीच्या व्यक्तींना या काळामध्ये प्रेम, शिक्षण, सर्जनशीलता आणि मुलांशी संबंधित विषयांमध्ये नवीन विचार येऊ शकतात. विद्यार्थ्यांना एखाद्या विषयात लक्ष केंद्रित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी गैरसमज टाळावेत. कधीकधी समोरची व्यक्ती काहीतरी वेगळे म्हणते आणि आपण त्याचा वेगळाच अर्थ काढतो, तर कोणताही निष्कर्ष घाईने काढू नका. आधी विचार करा, समजून घ्या आणि त्याप्रमाणे वागा. करिअरमध्ये एखादी नवीन संधी मिळाली तर तिचा नीट विचार करा आणि प्रेम किंवा विवाहाचा निर्णय करताना केवळ भावनेवर निर्णय घेऊ नका, तर पूर्ण विचार करून निर्णय घ्या. वृषभ राशीसाठी घर, कुटुंब, मालमत्ता, मानसिक शांततेचे विषय महत्त्वाचे ठरतील. घरात एखाद्या मुद्द्यावर मतभेद होतील. विशेषतः माझंच म्हणणं बरोबर या भूमिकेमुळे वाद अधिक वाढू शकतील. म्हणून घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी बोलताना संबंध ठेवा. मालमत्ता किंवा घराशी व्यवहार करत असाल तर कागदपत्रे व्यवस्थित तपासा. काही व्यक्तींना घर बदलण्याचा किंवा कामाच्या कारणाने राहण्याच्या ठिकाणी बदल करण्याचा विचार येऊ शकतो. या काळात मानसिक शांततेला प्राधान्य द्या. मिथुन राशीसाठी हा संवाद हा सर्वात महत्त्वाचा विषय ठरेल. तुमच्या बोलण्यामुळे एखादे नाते मजबूत होऊ शकते आणि चुकीमुळे ते नाते बिघडू पण शकते. भाऊ बहिणी, मित्र किंवा सहकाऱ्यांशी गैरसमज होऊ शकतात. सोशल मीडिया किंवा मेसेजवरून वाद निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. व्यवसाय करणाऱ्यांनी कराराने आर्थिक व्यवहार करताना प्रत्येक अट नीट वाचावी आणि पुढे जावे. कर्क राशीसाठी पैसा आणि कुटुंबाचे विषय महत्त्वाचे होऊ शकतात. उत्पन्नाच्या तुलनेमध्ये खर्च वाढतोय का, याकडे लक्ष दिले पाहिजे. घरातील एखाद्या व्यक्तीचा आजारपणासाठी खर्च होऊ शकतो किंवा इतर गोष्टींसाठी खर्च होऊ शकतो. कुटुंबातील आर्थिक निर्णय घेताना भावनेपेक्षा व्यवहाराचा विचार करा. कुटुंबातील व्यक्तींशी पैशाच्या विषयावर वाद होऊ देऊ नका. कर्क राशीसाठीचा हा काळ जो आहे तो पैसा कमवण्यापेक्षा पैसा योग्य सांभाळण्याचा असेल. सिंह राशीच्या लोकांना आत्मविश्वास वाढू शकतो, त्याचवेळी मनात संभ्रमही निर्माण होऊ शकतो. कधी एखाद्या कामाबद्दल खूप उत्साह वाटेल. काही दिवसांनी अचानक कामात रसही कमी होऊ शकतो. करिअरमध्ये मला नक्की काय करायचे आहे हा प्रश्न पडू शकतो. वडील आणि वरिष्ठ व्यक्तींशी मतभेद होऊ नयेत याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या व्यक्तिमत्वात बदल करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. काही लोक जुन्या सवयी, जुने संबंध किंवा जुन्या विचारापासून दूर जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. कन्या राशीसाठी खर्च, प्रवास आणि मानसिक शांतता महत्त्वाची आहे. अनावश्यक खर्च वाढू शकतो. ऑनलाईन खरेदी, अचानक गुंतवणूक किंवा कोणाच्या सांगण्यावरून आर्थिक निर्णय घेणे टाळा. काही व्यक्तींनी एकांतात जावे, आत्मचिंतन करावे, आत्मपरीक्षण करावे. ध्यान, प्रार्थना, आध्यात्मिक वाचन याकडे पण मन वळू शकते.
परदेशाशी संबंधित काम करणाऱ्या काही व्यक्तींना संधी मिळू शकतात. मात्र निर्णय घेण्याआधी पूर्ण विचार करा आणि मगच निर्णय घ्या. तूळ राशीसाठी मित्रपरिवार, नेटवर्क आणि उत्पन्नाच्या संधीवर परिणाम जाणवू शकतो. जुने मित्र दूर जाऊ शकतात. नवीन लोकांशी संपर्क होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नेटवर्किंगचा फायदा होऊ शकतो. काही लोकांना उत्पन्नाचे नवीन साधन शोधण्याची प्रेरणा मिळू शकते. पण प्रत्येक व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. वृश्चिक राशीसाठी करिअरचा विषय महत्त्वाचा ठरेल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होतील किंवा होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते, पण त्याचवेळी ऑफिसमधील पॉलिटिक्सपासून दूर राहणे चांगले राहील. नोकरी बदलण्याचा विचार असेल तर भावनेच्या भरात राजीनामा देऊ नका. आधी नवीन संधी निश्चित करा आणि मग निर्णय घ्या. व्यवसाय करणाऱ्यांनी भागीदारीमध्ये पारदर्शकता ठेवावी. धनुराशीसाठी भाग्य, उच्च शिक्षण, प्रवास आणि आध्यात्मिक विषय महत्त्वाचे ठरू शकतात. काही लोकांना एखाद्या जुन्या विश्वासाचा पुनर्विचार करावासा वाटू शकतो. प्रवासाची योजना असेल तर कागदपत्रे आणि वेळापत्रक नीट तपासा. आध्यात्मिक साधनेकडे आकर्षण वाढू शकते. या काळात गुरुदेवस्थान किंवा धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा वाढू शकते. मकर राशीने आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. कर्ज, संयुक्त पैसा, विमा, कर किंवा इतर आर्थिक कागदपत्रांमध्ये निष्काळजीपणा करू नका. कोणत्याही कागदावर सही करण्याआधी तो नीट वाचा. अचानक खर्च आला तर घाबरू नका, पण आर्थिक नियोजन नक्की करा. आरोग्याबाबत निष्काळजीपणा नको. कुंभ राशीसाठी विवाह आणि पार्टनरशिपचे विषय महत्त्वाचे. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी संबंध वाढवावा. छोट्या गैरसमजाला मोठा वाद बनवू नका. व्यवसायातील भागीदारीमुळे पैशांचे व्यवहार स्पष्ट ठेवा. ज्यांचे लग्न ठरायचे आहे त्यांनी स्थळाबाबत निर्णय घेताना केवळ बाह्य गोष्टी न पाहता स्वभाव, कुटुंब आणि मूल्य यांचाही विचार करावा. मीन राशीसाठी नोकरी, दैनंदिन काम, आरोग्याच्या सवयी महत्त्वाच्या ठरतील. कामाचा ताण वाढणार आहे. एकाच वेळी अनेक कामे घेण्यापेक्षा प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. स्पर्धा परीक्षा किंवा नोकरीच्या तयारीत असणाऱ्यांनी सातत्य ठेवावे. आरोग्याच्या बाबतीमध्ये लक्ष द्यावे. सूर्य सिंह राशीत आल्यामुळे सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला तांब्या पात्रातून पाणी अर्पण करा. ओम ह्रीम सूर्याय नमःचा जप करा. केतूशी संबंधित मानसिक अस्वस्थता किंवा संभ्रम वाटत असेल तर ध्यान, प्रार्थना आणि सात्विक दिनचर्या ठेवावी लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त तुमची चंद्ररास पाहून संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेता येत नाही. तर व्यक्तिगत फलितासाठी लग्न, चंद्ररास, सूर्यरास, ग्रहांची दशा, अंतर्दशा, महादशा आणि गोचर या सर्वांचा एकत्रित विचार केला जातो. त्यामुळे या व्हिडिओमधील माहिती सामान्य ज्योतिष मार्गदर्शन म्हणून घ्या. तर मित्रांनो, 17 ऑगस्ट नंतर सूर्य सिंह राशीत प्रवेश करता झालेला आहे आणि सिंह राशीत केतूची उपस्थिती असल्यामुळे हा काळ अनेकांसाठी आत्मपरीक्षण, निर्णय आणि बदलांचा ठरू शकतो. तर परत पुन्हा भेटूया नवीन विषय, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.